नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा जो पेपर झाला त्या पेपरची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या उत्तरावरून तुम्ही जी प्रश्नपत्रिका सोडवली ती आपल्याला किती मार्क मिळतात हे देखील तुम्ही पाहू शकता. चला तर मग लगेचच संकलित मूल्यमापन 2 2024-25 ची इयत्ता 8वीची मराठी विषयाची ही प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. पहा पेपर आज तुमचा संपलेला आहे. मग पेपर संपल्यानंतर आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकत आहोत. पहा पहिला आहे पहा तोंडी चाचणी. खालील अभंग वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. पहा हा अभंग आपल्याला वाचायचा होता आणि त्यावरती तोंडी प्रश्न तुम्हाला विचारले जाणार होते. पहा वरील अभंगात संत तुकारामांनी कशाचे महत्त्व सांगितले आहे? त्याचं उत्तर आहे पहा शब्दाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्य या अर्थाचा अभंगात आलेला शब्द सांग. पहा आयुष्याचा अभंगामध्ये आलेला शब्द आहे जीवन. कवी लोकांना काय वाटण्यास सांगत आहेत? पहा कवी लोकांना शब्द वाटण्यास सांगत आहे. पहा त्यानंतर अभंगात शब्दाला कशाची उपमा दिली आहे ते सांग. पहा अभंगामध्ये शब्दाला रत्नांची उपमा दिलेली आहे. त्याचबरोबर शस्त्रे ही देखील उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा होता मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर अशी कल्पना कर आणि या विषयावर तुझे विचार 5 ते 6 वाक्यात व्यक्त कर. पहा म्हणजे ही तोंडी प्रश्न होते. यामध्ये तुम्ही जर फुलपाखरू झाले तर तुम्ही काय करणार ही कल्पना करायची आणि ते तुझे विचार 5-6 वाक्यामध्ये सांगायचे होते. त्याच्यासाठी गुण होते पहा 5. त्यानंतर पहा आता लेखी चाचणी आहे. प्रश्न तिसरा खाली दिलेला परिच्छेद वाच व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पहा गुण आहेत 5. माझ्या बंगल्यात पहा म्हणजे हा जो परिच्छेद होता हा परिच्छेद आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि तुम्ही वाचला देखील असेल आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहिली असेल. पहा आता प्रश्न काय होता? पहिला प्रश्न होता कोणते लिही. पक्ष्यांच्या पिलाच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा कोण आहे? तर निलू कुत्रा. ज्या विद्यार्थ्यांनी निलू कुत्रा हे उत्तर लिहिलं असेल त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर कारण लिही. निलू छोट्या पिलांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही. कारण काय असायचं? तर ती छोटी पिल्ले लेखकाच्या हातात सुरक्षित देण्यासाठी निलू कुत्रा काय करायचा? त्या छोट्या पिलांना अलगद तोंडात धरून उभा राहायचा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क फिक्स आहे. पहा आता निलूचा तुम्हाला जाणवलेला कोणताही एक गुण लिहा. म्हणजे निलू कुत्रा हा त्याचा कोणता गुण तुम्हाला जाणवला? तर पहा तो प्रामाणिक होता, हिम्मतवान होता, त्याचबरोबर रक्षणकर्ता होता. म्हणजे असे जर गुण तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. कोणताही 1 गुण लिहिला तरी 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा तुझ्या परिसरात एखाद्या पक्ष्याचे जखमी पिल्लू आढळले तर तू काय करशील? ते 2 ते 3 वाक्यात लिही. पहा म्हणजे जर तुमच्या परिसरामध्ये पक्ष्याचं पिल्लू जखमी झालेलं आढळलं तर काय केलं जाईल? तर पहा जर माझ्या परिसरात पक्ष्याचे जखमी पिल्लू आढळले तर मी त्याला पाणी पाजील व नंतर त्याला उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जाईल. जर जखम छोटी असेल तर त्याला त्याच्या घरट्यात सुरक्षित ठेवीन. अशा पद्धतीचं जखमी झालेलं पिल्लू तुम्हाला आढळलं तर तुम्ही काय कराल? हे त्या ठिकाणी 2 गुणांचा प्रश्न तुम्हाला लिहायचा होता. पहा त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील परिच्छेद वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता हा परिच्छेद आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची होते. पहा आहे खालील विधान सत्य की असत्य ते लिही. स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे रोज 1 खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. असत्य आहे. पहा स्वामी विवेकानंद काही ग्रंथांचे नाही तर पहा खंडची खंड वाचायचे. पहा तुम्ही जर नीट जर वाचला असेल पॅरेग्राफ तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पहा स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत. खंडच्या खंड त्या ठिकाणी काय लिहिलंय? 1 खंड. म्हणजे हे काय आहे? विधान असत्य आहे. जर तुम्ही असत्य लिहिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर का ते लिही. स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला वाटले. पहा का वाटलं असेल? कारण की त्याचं कारण आहे पहा एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे आणि असे घडूच शकत नाही असं त्या ग्रंथपालाला वाटत होतं. म्हणून त्याचा असा समज झाला की स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात. बरोबर असं उत्तर आपल्याला लिहायचं होतं. त्यानंतर स्वामीजींचा वचनाबद्दल प्रचंड आत्मविश्वास वाचनाबद्दल. पहा स्वामीजींचा वाचनाबद्दल प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतार्यातून शोधून लिही. गुण होते पहा 1. पहा त्याचं उत्तर आहे पहा पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. असं जेव्हा ते ग्रंथपालाला म्हटले त्यावेळेस त्यांच्यातला असणारा प्रचंड आत्मविश्वास आपल्याला दिसून आलेला आहे. त्यानंतर ही आहे पहा तू
वाचलेल्या पुस्तकापैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही व त्या पुस्तकाविषयी 2 वाक्यात माहिती लिही. पहा गुण होते 2. पहा आता माझी जीवनयात्रा हे पुस्तक मला खूप आवडले, कारण यामध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यांचा कठीण जीवन प्रवासाचे अचूक वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे माझी जीवनयात्रा याच्यामध्ये अब्दुल कलामांचं लहानपण, त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, त्यांनी पेपर वाटण्याचं कसं काम केलं याची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये असल्यामुळे ते पुस्तक आवडलेलं आहे असं लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे पुस्तक तुम्ही वाचलंय ते तुम्ही लिहिलं असेल आणि त्याच्याविषयी थोडक्यात माहिती लिहिली असेल तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 5 होता, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही, खालील शब्दाचे अर्थ लिही. शिवार. पहा आता शिवार कशाला म्हणायचं तर शहराबाहेरील शेतजमीन किंवा मोकळी जागा. पहा म्हणजे आपण म्हणतो चला आपल्या शिवारात फिरायला जाऊ. शिवार म्हणजे काय तर थोडक्यात शेतजमीन आहे जी बाहेर आहे, म्हणजे घरापासून बऱ्याच अंतरावरती असणारं जी शेतजमीन आहे, मोकळी जागा आहे, त्याला काय म्हणायचं शिवार. त्यानंतर कामे भरपूर पण वेळ थोडा या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? योग्य पर्यायाला गोल कर. पहा रात्र थोडी आणि सोंगे फार या म्हणीचा अर्थ आहे कामे भरपूर पण वेळ थोडा. त्यानंतर प्रश्न ई आहे, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून लिही. गुण आहेत पहा 2. घाम गाळणे. घाम गाळणे याचा अर्थ आहे पहा खूप कष्ट करणे. वाक्य आहे शेतकरी शेतात खूप घाम गाळतात. त्यानंतर प्रश्न 6, खालील कविता वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण आहेत 6. पहा आता ही कविता आपल्याला वाचायची होती आणि त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला यायची होती. पहा पहिला प्रश्न आहे, भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द लिही. मायभू. काय होता भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द मायभू. त्यानंतर आहे पहा खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून लिही. कवी सूर्यचंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे या अर्थाची कवितेत आलेली ओळ आहे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, ही ओळ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिही. पहा ताना, पाना, गाणी, वाणी हे कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत. त्याबरोबर आणखी काय आहेत तर जराशी, काशी, सारे, तारे हे देखील काय आहेत यमक जुळणारे शब्द आहेत. यापैकी कोणतीही तुम्ही 2 लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क मिळणार होते. पहा त्यानंतर वरील कवितेतील तुला आवडणारी ओळ लिही. ती ओळ तुला का आवडली ते सहकारण लिही. पहा ओळ आहे, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. पहा म्हणजे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी हे आवडलेलं वाक्य आहे, कारण आई म्हणजे भारत माता, या भारत मातेचा मला सार्थ अभिमान आहे, त्यामुळे मी भारतभूचे गुणगान गाणार आहे. म्हणजे तुम्ही या कवितेतली कोणती ओळ लिहिली आणि ती का आवडली ती लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी फिक्स आहेत. त्यानंतर सूचना फलक. पहा आता हा सूचना फलक आपल्याला दिनांक 21 मार्च 2025 विशाल गिर्यारोहण संस्था पुणेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत गिर्यारोहणाचे शिबिर आयोजित केले आहे. याबाबतची माहिती 20 मार्च वृत्तपत्रात आलेली आहे. अधिक विस्तृत माहिती www.vishal.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी 30 मार्च 2025 पर्यंत करावी. पहा आता आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केले आहे ते लिही. पहा विशाल गिर्यारोहण संस्था हे जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्यानंतर गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे ते लिही. त्याचा देखील गुण 1 आहे. पहा त्याची उत्तर आहे www.vishal.com या संकेतस्थळावरती गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती मिळणार होती. पहा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही. पहा या ठिकाणी आपल्याला दिवस लिहायचे आहेत. किती दिवस आहे 10 दिवस. म्हणजे त्या ठिकाणी 10 दिवस तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा आहे, सूचनेनुसार कृती कर. वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुम्हाला वाटते? कोणत्याही 2 सूचना लिही. पहा आता या सूचने म्हणजे जी सूचना फलक आहे त्या सूचना फलकामध्ये कोणत्या सूचना ॲड करायच्यात तर पहिली सूचना आहे, गिर्यारोहण शिबिराचे स्थळ देणे आवश्यक होते. पहा गिर्यारोहण शिबिराचे स्थळ त्या ठिकाणी देणे आवश्यक होतं, शिबिराची वेळ देणे आवश्यक होती. अशा 2 सूचना त्या ठिकाणी आहेत, त्या देणं गरजेचं होतं. पहा तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने देखील सूचना लिहिल्या तरी देखील तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 8 आहे, मी अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही. गुण आहेत 5. पहा मुद्दे दिलेत तुम्हाला, सहलीचे ठिकाण, वेळ, सहलीची केलेली तयारी, सहलीचा अनुभव.
तर पहा आता सहलीविषयी मी अनुभवलेली सहल याच्याविषयी 10 ओळीत निबंध लिहायचा आहे. पहा मी इयत्ता 7वीला असताना आमची सहल भंडारदरा धरण पाहण्यासाठी गेली होती. अकोला तालुक्यातील ब्रिटिशकालीन हे धरण होते. आम्ही दिनांक 4/3/2024 रोजी सकाळी 7 वाजता बसने निघालो. त्यापूर्वी रात्री संपूर्ण तयारी केली होती. टॉवेल व इतर वापराचे कपडे तसेच साबण, कंगवा, टूथपेस्ट बरोबर घेतली होती. आम्हाला या धरणामध्ये आंघोळ करायची होती. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तेथे अत्यंत रमणीय वातावरण होते. आम्ही सर्वांनी धरणात पोहण्याचा आनंद लुटला. अशा पद्धतीचा या ठिकाणी मी अनुभवलेली सहल याच्याविषयी तुम्हाला 8-10 ओळीमध्ये माहिती लिहायची होती. 5 गुणांचा प्रश्न होता पहा. त्यानंतर प्रश्न 9 आहे. दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. शार्दूलला शाळेच्या परिसरात पैसे सापडले. त्याने ते पैसे वर्ग शिक्षकाकडे दिले. तेव्हा शार्दूल व वर्ग शिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिही. पहा आता हा संवाद लिहिलाय. पहा आता मी शार्दूल, सर मला मैदानावर 20 रुपये सापडले आहेत. शिक्षक, कुठे सापडले? कोणत्या मैदानावर सापडले? शार्दूल, कबड्डीच्या मैदानावर सापडले सर. शिक्षक, बरं कबड्डीच्या मैदानावर कोण खेळत होते? शार्दूल, मुली खेळत होत्या सर. शिक्षक, सर्व मुलींना बोलव बरं इकडे. शार्दूल काय म्हणतो बा, सर त्या वर्गात गेल्या आहेत, मी विचारू का? शिक्षक, हो विचार. शार्दूल, सर स्वराचे पैसे होते 20 रुपये, तिला देऊन टाकले. शिक्षक, शाब्बास शार्दूल, खूप प्रामाणिक आहेस तू. अशा पद्धतीचा जो उतारा आहे म्हणजे त्यांचा जो संवाद आहे तो संवाद आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. तुम्ही तुमच्या मनाने देखील त्या ठिकाणी संवाद लिहू शकता किंवा लिहिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क मिळणार आहेत. त्यानंतर खाली दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून 8 ते 10 वाक्यात वर्णन लिही. पहा आता शब्द आहेत. सुई, दोरा, गोधडी, मायेची ऊब, आईचे लुगडे, आठवण, पांघरून, अस्तर, जुन्या कापडाचा वापर, शिवणकाम इत्यादी. पहा गुण 5 आहेत. पहा आता गोधडीविषयी थोडक्यात, ही गोधडीचं चित्र आहे, त्या गोधडीविषयी थोडक्यात माहिती लिहायची होती. पहा विशेष करून ग्रामीण भागामध्ये गोधडीला विशेष महत्त्व आहे. सुई, दोरा, कापड याचा वापर करून आई ही गोधडी तयार करत असते. त्यामुळे आपण गोधडीला मायेची ऊब देणारी म्हणतो. रग किंवा चादरेला आईचे लुगडे अस्तर म्हणून लावून सुई दोऱ्याने व्यवस्थित शिवून ही गोधडी तयार होते. पांघरून घेण्यासाठी ही गोधडी वापरतात. ऋतुमानानुसार गोधडीची ऊब ही कमी जास्त होताना आपण पाहतो. पूर्वी बऱ्याच बायका एकत्र येऊन आळीपाळीने प्रत्येकाची गोधडी शिवण्यासाठी वेळ काढत होत्या. आता गोधडीसाठी लागणारे कापड व अस्तर शिंप्याकडे दिले तर तो देखील शिवण यंत्रावर शिवून देतो. म्हणजे अशा पद्धतीचं हे जे काही वर्णन होतं ते वर्णन आपल्याला लिहायचं होतं. 5 गुणांसाठी त्या ठिकाणी होतं पहा. त्यानंतर 11वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे 8 ते 10 वाक्यात कथा लिही. पहा आता मुद्दे आहेत पहा. सुहानी नावाची मुलगी, पोहण्याची आवड, पावसाळ्याचे दिवस, बुडणाऱ्या मुलांचा जीव वाचवणे, गावकऱ्याकडून कौतुक, शौर्य पुरस्कार. पहा आता या मुद्द्याच्या आधारे आपल्याला काय तयार करायचे आहे? कथा तयार करायची आहे. पहा आता ही कथा मी तयार करत आहे. एक होते गाव, त्या गावात मोठा तलाव होता. त्या गावात एक धाडसी सुहानी नावाची मुलगी राहत होती. तिला पोहण्याची आवड होती. पावसाळ्याच्या दिवसात तलाव तुडुंब भरला होता. बरेच मुले तलावात पोहण्यासाठी जात होते. एके दिवशी छोटा राम देखील पोहायला आला. त्याने तलावात उडी मारली. त्याला चांगले पोहता येत नव्हते, त्यामुळे तो बुडू लागला. हे सुहानीच्या लक्षात येताच तिने उडी मारली व रामचा जीव वाचवला. गावकऱ्यांना समजल्यावर त्यांनी सुहानीचे कौतुक केले व तिचे नाव शौर्य पुरस्कारासाठी सरकारकडे पाठवले. अशा पद्धतीची ही छोटीशी गोष्ट आपल्याला लिहायची होती. तुम्ही तुमच्या मनाने देखील ती गोष्ट तयार केली असेलच, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपात दाखवली कशा पद्धतीने तयार करणं गरजेचं होतं. त्यानंतर 12वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो? योग्य पर्यायास गोल कर. त्याचं उत्तर आहे पहा अनुप्रास. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याला गोल करणं गरजेचं होतं. अनुप्रास. विद्या अधिक आलय या विग्रहाची संधी कर. विद्यालय. काय येतंय? विद्यालय. पहा त्यानंतर खालील तक्ता पूर्ण कर. सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह. आमरण. आमरणचा विग्रह आहे पहा मरेपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांनी मरेपर्यंत लिहिलंय त्यांना 1 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ असा समासाचा विग्रह करणं गरजेचं होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते लक्षण वसंतालिका वृत्ताचे नाही? योग्य पर्यायाला गोल कर. त्याचं उत्तर आहे पहा म्हणजे नाही. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. हे त्या ठिकाणी वसंतालिका वृत्ताचं लक्षण नाहीये.
पहा प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात असं वसंत तालिका वृत्ताचं लक्षण आहे. पहा या वृत्ताचे गण त ब ज ज ग ग आहेत हे बरोबर आहे. हे अक्षरगण वृत्त आहे हे देखील बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीची ही मराठी विषयाचा आज जो पेपर झाला त्या पेपरची जी उत्तरं आहेत ती उत्तरं त्या ठिकाणी पाहिली आहेत. तुम्ही कशी उत्तरं लिहिलीत, अशी उत्तरं लिहिलीत का हे देखील तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला या प्रश्नपत्रिकेतील म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये किती मार्क मिळतात हे देखील तुम्ही या व्हिडिओद्वारे पाहू शकता. अत्यंत म्हणजे योग्य अशी उत्तरं यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो इतर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे. हा जो 50 मार्काचा लेखी आणि 10 मार्काचा तोंडीचा पेपर होता म्हणजे एकूण 60 मार्काचा पेपर तुम्ही व्यवस्थित पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.